Good morning, student. In last lecture, we have to seen applications of Pythagoras theorem. Then we have to seen Apollonius theorem. Today we have to solve practice set 2.2. This practice set 2.2 based on the applications of Pythagoras theorem and Apollonius theorem. First here we have to take on first example, that is in triangle PQR point S is the midpoint of side QR if PQ is equal to 11, PR is equal to 17, PS is equal to 13. Find QR. First example here we have taken. In triangle PQR, point S is the midpoint of side QR. If PQ is equal to 11, PR is equal to 17, PS is equal to 13, find QR. First we have to draw diagram. That is, this is a triangle PQR. PQR. In this triangle PQR, point S is the midpoint. Therefore, this here we have taken yes. Point S is the midpoint of side QR. S is the midpoint of side QR. Means here we have to say that QS which is equal to SR. Then we have to taken some values. If PQ is equal to 11, PR is equal to 17, and this PS is equal to, we have to get the value 13. This example we have to solve by using the Apollonius PQ square, that is this side PQ square, plus काय येणार आहे त्या ठिकाणी another side of the triangle, that is PR square, which is equal to 2 काय येणार आहे median square, that is median काय आहे त्या ठिकाणी PS square, प्लस काय येणार आहे त्या ठिकाणी 2QS square वन लिहा किंवा 2SR square, प्लस काय लिहिलं 2QS square. रिझन आपण या ठिकाणी लिहूया बाय अपोलोनियस थिरम. आपण काय केलं बाय अपोलोनियस थिरम न एक्झाम्पल लिहिलं. देन हियर वी हॅव टू सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू. PQ हॅविंग व्हॅल्यू किती आहे 11 स्क्वेअर प्लस PR हॅविंग व्हॅल्यू किती आहे 17 स्क्वेअर इज इक्वल टू 2. PS हॅविंग व्हॅल्यू किती आहे 13 स्क्वेअर प्लस काय आलं त्या ठिकाणी 2QS स्क्वेअर. 11 चा स्क्वेअर 121, 17 चा स्क्वेअर 289 इज इक्वल टू 2 इंटू 13 चा स्क्वेअर किती असतोय 169 प्लस 2QS स्क्वेअर. हेन्स वी हॅव टू ॲडिंग दिस टू टर्म. 9 प्लस 1 किती आलं 10 रिमेनिंग 1, 8 प्लस 2 10 प्लस 1 किती आलं 11 रिमेनिंग 1, 2 प्लस 1 3 आलं प्लस 1 किती आलं 4, 410 विच इज इक्वल टू या 2 ने इथं मल्टिप्लाय करूया. 9 2 जा किती आलं 18 रिमेनिंग 1, 2 6 जा किती आलं त्या ठिकाणी 12, 12 प्लस 1 किती आलं 13 रिमेनिंग 1, 2 1 जा 2 आणि प्लस 1 किती आलं 3 आलं. म्हणजे 169 इंटू 2 किती आलं 338 आलं प्लस काय आलं त्या ठिकाणी 2QS स्क्वेअर. आता आपण काय करूया या ठिकाणी दिस 410 मायनस काय करूया दिस 338 विच इज इक्वल टू 2QS स्क्वेअर. म्हणजे 410 म्हणून 330 आपण काय करूया वजा करूया. इथं लिहू आपण 410 मायनस 338. 10 मायनस 8 किती आलं 2 आलं, इथं आलं 0, इकडनं कॅरी आउट केलं इथं आले 3, इथं आले 10. 10 मायनस 3 किती आलं 7, 3 मायनस 3 किती आलं 0. हेन्स 72 विच इज इक्वल टू 2QS स्क्वेअर. म्हणजे आम्हाला ह्यांची वजाबाकी किती मिळाली 72 मिळाली इज इक्वल टू 2QS स्क्वेअर. वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ दिस QS स्क्वेअर. देअरफॉर दिस 2 इंटू इकडे आल्यावर काय होणार डिवायडेड बाय 72/2 विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी QS स्क्वेअर. मग 2 ला डिवाइड करू 2 1 जा 2, 2 3 जा 6 रिमेनिंग टर्म 1 कॅरीड आउट 2, 2 6 जा काय आलं त्या ठिकाणी 12 आलं. आणि म्हणून हिअर वी हॅव टू टेकन द व्हॅल्यू दॅट इज 36 विच इज इक्वल टू QS स्क्वेअर. म्हणजे QS स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली 36. मग आपण काय करूया
टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड 36चं स्क्वेअर रूट आणि QS स्क्वेअरचं स्क्वेअर रूट किती आलं QS 36चं स्क्वेअर रूट किती आलं स्क्वेअर रूट किती आलं 6 विच इज इक्वल टू QS मिळालं. Here we have to get the value of QS किती मिळाली 6 मिळाली. बट हिअर वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू कोणाची करायची QR ची म्हणजे जेवढा QS आहे तेवढाच कोण आहे SR आहे आणि पॉईंट S हा मिड पॉईंट आहे. देअरफॉर आम्ही असे लिहू शकतो इथं QR विच इज इक्वल टू QS प्लस काय लिहिणार आहे त्या ठिकाणी SR आणि मग आपण इथं लिहूया हेन्स QR विच इज इक्वल टू QS प्लस काय लिहिलं त्या ठिकाणी SR. आता QS इज इक्वल टू SR सांगितले म्हणजे QS ची व्हॅल्यू जर 6 असेल तर SR ऑल्सो व्हॅल्यू किती असणार आहे 6 म्हणून आपण इथं लिहूया हेन्स QR इज इक्वल टू 6 प्लस काय लिहिलं 6 हेन्स QR इज इक्वल टू 6 प्लस 6 इथे आलं त्या ठिकाणी 12 म्हणजे हिअर वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ द QR विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी 12 बाय युझिंग द काय सांगितलं अपोलोनियस थेरम. एक्झाम्पल in the figure segment PS is the median of triangle PQR PT perpendicular QR. Prove that PR square which is equal to PS square plus QR into ST plus QR upon 2 bracket square. Second thing here we have to prove that PQ square which is equal to PS square minus QR into ST plus QR upon 2 bracket square. Here we have to see diagram that is in triangle P आपण घेतलेला आहे दिस इज अ Q घेतलाय आणि दिस इज R घेतलाय. PS इज द काय सांगितलं त्या ठिकाणी मीडियन सांगितलं. PS ही मीडियन असेल तर दिस QS इज इक्वल टू काय असणार आहे त्या ठिकाणी SR असणार आहे म्हणजे दिस QS विच इज इक्वल टू काय सांगितलं आपण त्या ठिकाणी SR. देन काय सांगितलं दिस सेगमेंट PT आहे म्हणजे हा सेगमेंट PT सांगितलाय परपेंडिक्युलर ऑन काय झाला त्या ठिकाणी QR झाला. आता प्रूव्ह करत असताना जर आपण बघितलं तर पहिल्यांदा आपण QS इज इक्वल टू SR जे लिहिलेलं आहे त्याच्या संदर्भात बघूया म्हणजेच आपण इथं काय सांगणार आहे S पॉईंट आहे हा Q आणि R चा काय झाला त्या ठिकाणी मिड पॉईंट झाला तर QS प्लस काय सांगणार आहे SR विच इज इक्वल टू काय येणार आहे त्या ठिकाणी QR येणार आहे म्हणजे QS प्लस SR इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी QR आलं म्हणजे हा QS हा SR आणि हे टोटल कोणाची लांबी आली QR ची आहे. हेन्स हा QS ऐवजी आपण SR लिहू शकतोय किंवा SR ऐवजी QS हेन्स QS प्लस काय घेतलं QS विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी QR हेन्स काय आलं 2QS विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी QR आणि हेन्स इथं QS ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर मी काय लिहिणार QR अपॉन काय लिहिणार 2 किंवा आम्ही काय लिहू शकतो हेन्स QS विच इज इक्वल टू SR जे आहे त्याची व्हॅल्यू काय येणार आहे त्या ठिकाणी QR अपॉन काय येणार आहे त्या ठिकाणी 2 येणार आहे. काय सांगितलं बघा QS इज इक्वल टू SR म्हणजे हा S पॉईंट हा मिड पॉईंट झाला तर आपण लिहिलं QS प्लस SR इज इक्वल टू QR. मग तुम्ही SR ची किंमत QS ठेवू शकता किंवा सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ QS काय लिहू शकताय SR. हिअर वी हॅव टू सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ SR काय ठेवली QS ठेवली म्हणून वी हॅव टू गेट द व्हॅल्यू QS इज इक्वल टू QR अपॉन 2 हेन्स काय मिळालं QS इज इक्वल टू SR विच इज इक्वल टू QR अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी 2. दिस व्हॅल्यू वी हॅव टू हेल्पफुल फॉर फाइंडिंग द काय येणार आहे दिस टर्म म्हणजे ह्या टर्म आपण फाइंड आउट करणार आहे तर ही टर्म आपल्याला तिथे लागणार आहे. मग आपण पुढचं एक्झाम्पल आता सोडवायला चालू करूया. इन दिस एक्झाम्पल काय घेणार आहे इन अ ट्रायंगल PES आणि काय घ्यायचं त्या ठिकाणी R घेतला. हा ट्रायंगल PSR मध्ये काय दिसतोय दिस अँगल S हा कसा दिसतोय त्या ठिकाणी ऑप्टिव्स अँगल दिसतोय. कसला अँगल दिसतोय ऑप्टिव्स अँगल दिसतोय म्हणून आपण लिहूया इन ट्रायंगल PSR घेतला. PSR मध्ये कोण सांगणार आहे त्या ठिकाणी अँगल PSR is obtuse angle. In last video we have to see the applications of Pythagoras theorem in case of obtuse angle आणि in case of the काय भेटलं होतं acute angle आणि त्याच प्रॉपर्टी आपल्याला इथं काय करायच्या त्या ठिकाणी यूज करायच्या आहेत. आता ट्रायंगल PSR घेतला PSR हा obtuse angle झाला तर आपण काल भेटलो तर ह्याच्या अपोजिट साइड म्हणजे कोणती साइड येणार या ठिकाणी PR स्क्वेअर येणार म्हणून आपण लिहूया इथं PR स्क्वेअर विच इज इक्वल टू घेणार आहे. आता राहिलेले रिमेनिंग साइड कुठले आहे त्या ठिकाणी पहिले आपण घेऊया ही PS स्क्वेअर विच इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस ही रिमेनिंग साइड म्हणजे काय घेतली SR स्क्वेअर बरोबर आहे. PS स्क्वेअर प्लस काय आलं SR स्क्वेअर आणि इन केस ऑफ ऑप्टिस अँगल काय साईन येत होतं प्लस साईन येत होतं म्हणून आपण इथे काय लिहूया +2 घेतला
आता +2 काय येणार आहे त्या ठिकाणी आपण जर घेतलं तर 2 काय येणार आहे धिस SR येणार, धिस टू SR इंटू आपण जो टाकलेला परपेंडिक्युलर आहे त्याच्या बॅक साईडचा कोण दिसतो तो ST, म्हणून SR इंटू काय आलं त्या ठिकाणी ST. म्हणजे इन केस ऑफ इट इज अ ऑप्टिस अँगल जर घेतला तर त्या संदर्भात काय लिहिलं धिस PR स्क्वेअर विच इज इक्वल टू रिमेनिंग साईड ट्रायंगलची PS स्क्वेअर, राहिलेली रिमेनिंग साईड कुठली घेतली SR स्क्वेअर, प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 2SR घेतला, प्लस इंटू काय घेतला त्या ठिकाणी ST, म्हणून PR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर प्लस 2SR इंटू काय मिळालं आपल्याला त्या ठिकाणी ST मिळालं. आता काय करणार आहे आपण मगाशी घेतलं होतं QS इज इक्वल टू SR विच इज इक्वल टू QR अपॉन काय घेऊया आपल्याला त्या ठिकाणी 2. आपल्याला इथं प्रूफ काय करायचं आहे PS स्क्वेअर प्लस QR इंटू ST प्लस QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्रूफ करायचं आहे. म्हणून आपण काय करूया जिथं SR दिसतोय तिथं आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट काय करूया QR अपॉन 2 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. हेन्स PR स्क्वेअर विच इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस SR ची व्हॅल्यू काय ठेवूया QR अपॉन 2 इथं लिहूया आपण QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 SR हॅविंग व्हॅल्यू काय आहे QR अपॉन 2 इथं लिहू आपण QR अपॉन 2 इंटू काय लिहिलं ST. वाटल्यास इथं आपण लिहूया कशावरून आलं SR इज इक्वल टू QR अपॉन काय सांगितले 2 सांगितले, रिझन इथे दिलं आपण SR इज इक्वल टू QR अपॉन 2. हेन्स काय आलं PR स्क्वेअर विच इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QR upon 2 bracket square plus these two to cancel with each other and we have to get the remaining term काय राहिली QR into काय राहिलं त्या ठिकाणी ST. हे प्रूफ काय करायचं होतं बघा PR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QR इंटू ST प्लस QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर, आणि मग इथं आपण तेच प्रूफ केलेलं आहे फक्त आपण क्रम चेंज केलेला आहे. इथं आपण असं लिहूया वाटलं PS स्क्वेअर प्लस ही टर्म घेऊया QR इंटू काय घेतलं ST घेतला आणि प्लस काय घेतलं त्या ठिकाणी QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. दिस टर्म वी हॅव टू काय केलं त्या ठिकाणी प्रूफ हिअर, म्हणजे आम्हाला काय झालं इथं प्रूफ झालं. कळतंय PR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QR इंटू ST प्लस QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. दिस टर्म वी हॅव टू प्रूफ हिअर. देन वी हॅव टू टेकन सेकंड टर्म हिअर वी हॅव टू प्रूफ देअर PQ स्क्वेअर विच इज इक्वल टू PS स्क्वेअर मायनस QR इंटू ST प्लस QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं आपण ट्रायंगल कुठलं कन्सिडर करूया ट्रायंगल PQ आणि काय घेऊया त्या ठिकाणी S घेऊया. इन ट्रायंगल PQS जर घेतलं इथं लिहू आपण इन ट्रायंगल PQS जर घेतला तर दिस अँगल हा S दिसतोय म्हणजे PSQ जो आहे तो कसा आहे त्या ठिकाणी ॲक्यूट अँगल आहे, म्हणून आपण लिहूया अँगल PSQ इज काय झालं ॲक्यूट अँगल. आता ॲक्यूट अँगलची प्रॉपर्टी काल बघितली होती आपण, काय सांगितली होतं आपण या ठिकाणी हायच्या अपोजिट साईड म्हणजे कोण आली इथं PQचा स्क्वेअर आला. त्यानंतर इच इज इक्वल टू काय येणार आहे दिस PS स्क्वेअर प्लस काय येणार आहे त्या ठिकाणी दिस QS स्क्वेअर प्लस काय येणार आहे मायनस येणार आता इथं इन केस ऑफ कोणाच्या ॲक्यूट अँगल मायनस काय येणार आहे त्या ठिकाणी 2QS येणार आहे आणि त्याच्यामधनं ST इंटू काय करणार आहे आपण ST. मग आपण इथे लिहूया अगोदर आणि नंतर आणि सांगू याच्या अपोजिट साईड कोणती आली आमची PQचा स्क्वेअर विच इज इक्वल टू दिस साईड काय आली त्या ठिकाणी PS स्क्वेअर प्लस काय आली त्या ठिकाणी दिस SQ स्क्वेअर. ॲक्यूट अँगल आहे म्हणून इथं काय साईन येणार आहे मायनस येणार आहे मायनस QS इंटू काय येणार आहे त्या ठिकाणी ST. बघा हा PQ स्क्वेअर विच इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस काय आला SQ स्क्वेअर मायनस 2QS घेतला आणि इंटू काय केला त्या ठिकाणी ST. आता परत आपण काय करणार मगाशी इथे SR ची व्हॅल्यू काय ठेवली QR अपॉन 2 कारण आपल्याला इथे हे प्रूफ करायचं होतं. इथं आता काय आहे जिथं तुम्हाला QS दिसतोय QS ऑल्सो हॅविंग व्हॅल्यू काय आलं QR अपॉन 2 ती व्हॅल्यू आपण इथं काय करूया सबस्टिट्यूट करूया आणि देन इक्वेशन बिकम्स PQ स्क्वेअर विच इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस SQ हॅविंग व्हॅल्यू काय आहे QR अपॉन 2 आपण इथं लिहूया QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस QS ची व्हॅल्यू परत काय लिहू शकतो आपण QR अपॉन काय लिहिलं इथं लिहायचं राहिलं बघ मायनस 2 इंटू लिहिला QS इंटू ST मायनस काय आलं इथं 2 इंटू QR अपॉन 2 इंटू काय झालं त्या ठिकाणी ST झालं. कळतंय काय बघा PS स्क्वेअर प्लस SQ स्क्वेअर मायनस 2QS इंटू ST तर माझं 2 राहिलं होतं
2 इंटू क्यू एस इंटू एस टी. मग आपण व्हॅल्यू एस क्यूची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट केली, क्यू आर अपॉन 2 ठेवली. इथं पण क्यू एसची व्हॅल्यू क्यू आर अपॉन 2 सबस्टिट्यूट केली. हेन्स इक्वेशन बिकम्स पी क्यू स्क्वेअर विच इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस क्यू आर upon 2 bracket square minus 2 cancel with each other and we have to get the value QR into ST. This equation we have to written in this way also, PQ square which is equal to PS square minus QR into ST plus QR upon 2 bracket square. This which will have to काय करायचं होतं, प्रूफ करायचं. प्रूफ काय होतं बघा, PQ square which is equal to PS square minus QR into ST plus QR square upon 2. इथं पण तेच प्रूफ झालं, PQ square which is equal to PS square minus QR into ST plus QR upon 2 bracket square. म्हणजे बाय युझिंग तर काय येणार आहे त्या ठिकाणी, ॲप्लिकेशन्स ऑफ द पायथागोरस थेरम वी हॅव टू काय केलं त्या ठिकाणी, प्रूफ. दिस काय केले त्या ठिकाणी, 2 थिंग्स आपण काय केलेले, प्रूफ केले. Next example here we have to see. In figure, point A is the interior of rectangle PQRS. Prove that TS square plus TQ square which is equal to TP square plus TR square. म्हणजे आम्हाला इथं काय दिलेलं आहे त्या ठिकाणी, पॉईंट टी हा इंटेरियर आहे या ठिकाणी कोणाच्या, रेक्टँगल पी क्यू आर एस मध्ये, आणि हे आम्हाला प्रूव्ह करायचं आहे. फर्स्ट वी हॅव टू रिटर्न हिअर गिवन. आपण गिवन लिहूया. काय दिले त्या ठिकाणी गिवन, पॉईंट टी इज द, काय दिलं आहे त्या ठिकाणी, इज इन द इंटिरियर ऑफ रेक्टँगल पी क्यू आर एस. दिस इज काय झालं, गिवन झालं. मग काय करायचं आहे आपल्याला, टू प्रूव्ह करायचं आहे. टू प्रूव्ह आपण काय सांगितलं त्या ठिकाणी, प्रूव्ह दॅट सांगितलेलं आहे, टी एस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर विच इज इक्वल टू टी पी स्क्वेअर प्लस काय घेतलं, टी आर स्क्वेअर. हे प्रूव्ह करायचं. आणि मग वी हॅव टू कन्स्ट्रक्शन इयर. आता कन्स्ट्रक्शन मध्ये काय सांगितलं तुम्हाला, पुस्तकामध्ये एक हिंट दिलेली आहे. काय सांगितलं, ड्रॉ सेगमेंट ए बी पॅरलल साईड काय सांगितली, एस आर. इथं हा सेगमेंट ए बी जो दिसतोय तो पॅरलल कोणाला करायचा आहे, एस आर ला करायचा आहे. आणि मग त्यांनी सांगताना सांगितलंय सेगमेंट ए बी पॅरलल सेगमेंट एस आर सांगितले, आणि काय सांगितले, ए डॅश टी डॅश बी सांगितले. त्यात म्हणजे सेगमेंट ए बी जो आहे तो पॅरलल कोणाला आहे त्या ठिकाणी, आपण इथे साईड एस आर ला. ठीक आहे, अशा पद्धतीने आले. आता साईड एस आर ला जर झालं तर तुम्हाला काय दिसतोय, हा पॅरलल जर दिसेल तर दिस इज बिकम्स काय दिसतोय, रेक्टँगल. हा एक रेक्टँगल दिसतोय, हिअर दुसरा एक रेक्टँगल दिसतोय. आता रेक्टँगल असेल तर इच अँगल किती असतो, इथं 90 डिग्री असतो. म्हणजे हा सगळा किती झाला तिथं, 90 डिग्री. म्हणजे आपण इथं प्रूव्ह करत असताना आपण एक एक ट्रायंगल घेऊया आणि प्रत्येक ठिकाणी आपण पायथागोरस थेरमची प्रॉपर्टी यूज करायची आहे आणि आपल्याला हे एक्झाम्पल काय करायचं, सॉल्व्ह करायचं आहे. आता एक्झाम्पल जर आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर आपण इथं पहिल्यांदा लिहूया, इन ट्रायंगल हा टी ए आणि काय घेऊया आपण या ठिकाणी, एस घेऊया, किंवा टी एस ए घेतला, ट्रायंगल टी ए एस घेतला. इन ट्रायंगल टी ए एस, हा ट्रायंगल टी ए एस घेतला तर हा म्हणजे काय दिसतो, अँगल टी ए एस, अँगल टी ए एस विच इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे हा किती दिसतोय, 90 डिग्री. 90 डिग्री दिसला तर हा काय झाला, त्याची हायपोटेनियस झाली आणि ह्या रिमेनिंग काय झाल्या, टू साईड झाल्या. आणि मग आपण इथं काय करायचं आहे, बाय युझिंग द पायथागोरस प्रॉपर्टी आपण यूज करणार आहे. मग आपण इथं काय लिहूया, हेन्स टी एस स्क्वेअर, हा टी एस स्क्वेअर विच इज इक्वल टू दिस टी ए स्क्वेअर, हा टी ए स्क्वेअर प्लस काय घेणार तिथं, ए एस स्क्वेअर घेणार. आणि रिझन काय लिहू इथं, पायथागोरस थेरम. रिझन काय टाकलं, पायथागोरस थेरम. म्हणजे यातला आपण पहिल्यांदा प्रूफ काय करून घेतलं, टी एस स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर आपण 1 दिला. झालं. आता रिमेनिंग कुठलं करायचं आहे आम्हाला, टी क्यू स्क्वेअर घ्यायचं आहे. आता टी क्यू स्क्वेअर घ्यायचं असेल तर हा आपल्याला दिसतोय टी बी आणि काय दिसला, क्यू दिसला, बरोबर आहे. तर हा जर राईट अँगल असेल तर इथं हा सुद्धा काय झाला, परपेंडिक्युलर. मग आपण इथं लिहूया, इन ट्रायंगल टी क्यू बी
अँगल TBQ विच इज इक्वल टू 90 डिग्री. समजते का बघा. हा ट्रायंगल घेतला TB आणि काय घेतला Q. हा दिसतोय तुम्हाला सगळ्यांनी. हा घेतला तर याच्यामध्ये बी अँगल काय आहे 90 डिग्री आहे. म्हणजे हिअर ऑल्सो वी हॅव टू यूज काय करणार आहे पायथागोरस थेरम. म्हणून आपण इथं पहिल्यांदा घेऊया. हेन्स TQ चा स्क्वेअर TQ स्क्वेअर विच इज इक्वल टू धिस TB स्क्वेअर प्लस काय घेऊ इथं BQ स्क्वेअर घेणार. आणि रिझन परत काय लिहिणार आपण इथं पायथागोरस थेरम. दिस इज इक्वेशन नंबर काय घेतलं 2 घेतलं. कळतंय काय बघा. TQ स्क्वेअर विच इज इक्वल टू TB स्क्वेअर प्लस काय घेतलं BQ स्क्वेअर घेतलं. म्हणजे आम्हाला हे दिसलं का बघा. हा ट्रायंगल कन्सिडर केला. हा TQ स्क्वेअर विच इज इक्वल टू TB स्क्वेअर प्लस काय केला BQ स्क्वेअर. आता इक्वेशन 1 आणि 2 काय करूया ऍड करूया कारण इकडे LHS ला दोन्ही ऍड केलेले आहेत. म्हणून आपण इथं लिहूया ऍडिंग इक्वेशन 1 and 2. आता इक्वेशन 1 आणि 2 ऍड करायचं असेल तर LHS मध्ये LHS मिळू. म्हणजे धिस TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर. हा TS स्क्वेअर हा TQ स्क्वेअर इज इक्वल टू ही टर्म TA स्क्वेअर प्लस AS स्क्वेअर प्लस ही टर्म त्याच्यात ऍड करायची TB स्क्वेअर प्लस काय केलं BQ स्क्वेअर. दिस इज इक्वेशन नंबर काय लिहूया आपण तिथं 3. कळते काय बघा. हे दोन इक्वेशन ऍड केली कारण ही LHS आपण बघायला लागलो. मग ह्याच्यात ऍड केल्यानंतर TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर विच इज इक्वल टू TA स्क्वेअर प्लस A स्क्वेअर प्लस TB स्क्वेअर प्लस काय आलं BQ स्क्वेअर. इक्वेशन नंबर काय झालं 3 झालं. आता राहिलेले दोन आहेत. एक TP आणि काय करायचं आहे TR घ्यायचं आहे. मग आपण ते घेत असताना काय घेऊया पहिल्यांदा आता TPचं घेऊया. आता TP घेतला तर हा ट्रायंगल आपण कन्सिडर करणार. म्हणजे ट्रायंगल कुठला PAT घेणार. इन ट्रायंगल PAT. आता अँगल TAPच किती आहे त्या ठिकाणी TAP विच इज इक्वल टू 90 डिग्री. हा आता दिसतोय का ट्रायंगल PAT. ह्याच्यामध्ये हा अँगल किती आहे इथं हा 90 डिग्री आहे. म्हणून आता ही काय झाली त्याची अपोजिट साईड म्हणजे ही काय झाली सॉरी हायपोटेन्यूज झाली. म्हणून आपण इथं काय लिहिणार हेन्स PT स्क्वेअर विच इज इक्वल टू रिमेनिंग साईड दॅट इज PA स्क्वेअर प्लस काय घेणार तिथं AT स्क्वेअर. दिस इज इक्वेशन नंबर काय लिहूया आपण त्या ठिकाणी 4 लिहूया. आणि इथं सुद्धा काय यूज करू आपण पायथागोरस थेरम. कळतंय का बा. ट्रायंगल कुठला घेतला PAT. धिस PT स्क्वेअर विच इज इक्वल टू धिस PA स्क्वेअर प्लस काय केलं AT स्क्वेअर. आता राहिलं कोण TR स्क्वेअर. मग आपण आता हा कन्सिडर करायचा. हा ट्रायंगल तुम्हाला दिसतोय. हा ट्रायंगल आपण कन्सिडर. हा ट्रायंगल कुठला TR आणि काय घेतला B. इन ट्रायंगल TRB घेतला. ह्याच्यामध्ये अँगल TBR विच इज इक्वल टू किती आहे 90 डिग्री. परत प्रॉपर्टी कुठली यूज करायची पायथागोरस आहे. म्हणजे ही काय झाली हायपोटेन्यूज आहे. मीन्स दिस TR स्क्वेअर विच इज इक्वल टू BR स्क्वेअर प्लस काय जाणार त्या ठिकाणी TB स्क्वेअर. इथं आपण हे इक्वेशन घेणार आहोत. कळतंय काय बघा. आम्ही काय केलं धिस TR स्क्वेअर विच इज इक्वल टू धिस BR स्क्वेअर प्लस काय घेतलं TB स्क्वेअर. त्याला इक्वेशन नंबर आपण काय घेऊया त्या ठिकाणी 5 घेऊया. इथं पण रिझन काय लिहायचं पायथागोरस थेरम. दिसतंय. हां आता परत काय केलंय PT स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. हे जसं मगाशी आपण जसे TQ आणि TS एकत्र घेतलं तसे इथे हे दोन इक्वेशन पण आपण काय करूया ऍड करूया. मग इथं लिहूया आपण ऍडिंग इक्वेशन 4 अँड काय घेतलं 5. हेन्स काय आलं PT स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर विच इज इक्वल टू आता ह्यांचे हे ऍड करायचं PA स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर प्लस BR स्क्वेअर प्लस TB स्क्वेअर. काय केलं आहे बघा. हा PT स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर दिस PA स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर प्लस BR स्क्वेअर प्लस काय केलं TB स्क्वेअर. आता इथं आपण जर इक्वेशन नंबर 3 बघितलं आणि इथं इक्वेशन नंबर आपण याला परत देऊया. हे जर बघितलं तर इथं तुम्हाला इक्वल काय दिसते बघा. इथं तुम्हाला हा TA स्क्वेअर दिसतोय. हिअर ऑल्सो काय दिसतोय TA स्क्वेअर दिसतोय. इथं तुम्हाला TB स्क्वेअर दिसतोय. हिअर ऑल्सो काय दिसते TB स्क्वेअर दिसते.
टू टर्म्स तेवढ्या वेगळ्या दिसतात. एक पी ए स्क्वेअर बी आर स्क्वेअर दिसते आणि इथं ए स्क्वेअर आणि बी क्यू स्क्वेअर दिसते. आपण वरची आकृती जर बघितली तर आम्ही इथं काय दिसतोय, जेवढा आमचा पी आहे बरोबर आहे, हा आपण जर घेतला पी ए बी आणि क्यू हा एक रेक्टँगल घेतला तर आम्ही काय असणार आहे, जेवढी लांबी पी एची आहे तेवढीच कुणाची असणार आहे, क्यू बीची असणार आहे. त्याच पद्धतीनं ए बी आर आणि एस हा सुद्धा रेक्टँगलच आहे, म्हणजे जेवढी लांबी एस ची असणार आहे तेवढी लांबी काय करणार आहे आपण त्या ठिकाणी बी आर ची असणार आहे. म्हणजे मी इथं ए एस आणि बी क्यू आहे ते ए एस ऐवजी काय लिहू शकते, मी इथं बी आर लिहू शकते आणि ह्या बी क्यू ऐवजी काय लिहू शकते, मी पी ए लिहू शकते. कळते? म्हणून आपण इथं लिहूया हेन्स पी टी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर विच इज इक्वल टू, आता पी ए स्क्वेअर जो दिसतोय तो कोणा इतका दिसतोय, त्या ठिकाणी बी क्यू इतका दिसतोय. क्वाड्रिलेटरल पी ए बी आणि क्यू इथं लिहिते मी. क्वाड्रिलेटरल पी ए बी क्यू ट्रायंगल पी क्यू आर बी इज अ रेक्टँगल. रेक्टँगल असेल तर काय असणार, पी ए विच इज इक्वल टू काय लिहिणार तिथं, क्यू बी. अनदर आपण रेक्टँगल घेतला, रेक्टँगल ए बी आर एस, ए बी आर एस इज ऑल्सो काय त्या ठिकाणी रेक्टँगल आहे, इज काय झाला रेक्टँगल. हेन्स धिस ए एस विच इज इक्वल टू काय झालं तिथं बी आर. म्हणजे जेवढा पी ए तेवढा क्यू बी आहे, जेवढा ए एस आहे तेवढा बी आर आहे. आणि मग आपण इक्वेशन नंबर 3 जर बघितलं ह्याच्याबरोबर कम्पेअर केलं तर टी ए बरोबर काय दिसतोय, हा टी ए स्क्वेअर जो आहे त्याच्याबद्दल हा टी ए स्क्वेअर दिसतोय, ह्या टी बी बद्दल टी बी दिसतोय. म्हणजे दोन टर्म, एक कुठली घेतली पी ए आणि दुसरी कुठली घेतली बी आर. म्हणजे आपण इथं ए एस ऐवजी काय लिहू शकतोय, तिथं बी क्यू लिहू शकतोय आणि बी क्यू ऐवजी ए एस ऐवजी बी क्यू लिहू शकतोय, ए एस ऐवजी बी आर लिहू शकतोय आणि पी ए ऐवजी काय लिहू शकतोय, त्या ठिकाणी क्यू बी लिहू शकतोय. हे कन्सिडर करूया पी टी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर विच इज इक्वल टू पी ए ऐवजी काय लिहिलं बी क्यू लिहिलं प्लस ए टी स्क्वेअर आहे असा, बी आर ऐवजी काय लिहिते मी आता इथं ए एस स्क्वेअर आणि प्लस रिमेनिंग टर्म कोणती आहे आमची, ही आहे अशीच लिहिते टी बी स्क्वेअर. दिस इज इक्वेशन नंबर काय लिहिते मी 6. बघा ह्या दोन इक्वेशन मध्ये आपण बघितलं, हा टी ए स्क्वेअर हा टी ए स्क्वेअर, दिस इज टी बी स्क्वेअर टी बी स्क्वेअर. ह्या ए एस आपण घेतला म्हणजे आपल्याला या ठिकाणी ए एस जो आहे हा बी आर ऐवजी काय लिहिला मी ए एस लिहिला आणि हा बी क्यू आहे बरोबर आहे, तर पी ए ऐवजी काय लिहिला मी बी क्यू लिहिला. तुम्ही उलटही करू शकता, इक्वेशन 3 सुद्धा तुम्ही काय करू शकता, बदलू शकताय. कळतंय? मी इथं हे इक्वेशन बदल तुम्ही 3 मध्ये बी क्यू ऐवजी काय लिहू शकताय, तुम्ही त्या ठिकाणी पी ए लिहू शकला असता, ए एस ऐवजी काय लिहू शकला असता, बी आर लिहू शकला असता. आता हे दोन इक्वेशन आम्ही कम्पेअर केली बरोबर आहे, म्हणजे आम्ही काय केलं एल एच एस विच इज इक्वल टू काय करणार एल एच एस. आता ह्याची जर आपण ही साईड बघितली टी ए स्क्वेअर प्लस एक सेकंड टी ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस टी बी स्क्वेअर प्लस बी क्यू स्क्वेअर, इथं पण आहे बघा टी ए स्क्वेअर प्लस काय घेतलंय त्या ठिकाणी ए स्क्वेअर प्लस टी बी स्क्वेअर प्लस बी क्यू स्क्वेअर. म्हणजे ह्या दोन साईड कशा आल्या त्या ठिकाणी आर एच एस इक्वल आल्या आणि म्हणून आम्ही इथं काय लिहू शकतोय टी ए स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर विच इज इक्वल टू दिस पी टी स्क्वेअर प्लस काय लिहिलं टी आर स्क्वेअर विच विल आउट टू काय केलं त्या ठिकाणी प्रूफ ए. म्हणजे आम्ही इथं प्रूफ जे करणार होतो टी ए स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर, इथं टी ए स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर विच इज इक्वल टू टी पी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर, टी पी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर हे आपण काय केलेलं आहे प्रूफ केलेलं आहे. म्हणजे बाय युझिंग द प्रॉपर्टी ऑफ पायथागोरस थेरम वी हॅव टू सॉल्व धिस काय केलंय त्या ठिकाणी एक्झाम्पल. फक्त इथं आपण हे इक्वेशन मध्ये काय केलंय, हा पी ए क्यू बी हा रेक्टँगल घेतला, जेवढी लांबी पी एची तेवढीच क्यू बीची असणार आहे, जेवढी ए एस आहे तेवढीच बी आर असणार आहे. तुम्ही ह्या इक्वेशन मध्ये ए एस ऐवजी बी आर लिहा, बी क्यू ऐवजी पी ए लिहा किंवा आपण मी इथं काय केलंय पी ए ऐवजी काय लिहिलंय क्यू बी लिहिलंय आणि इथं असणाऱ्या बी आर ऐवजी काय लिहिलेलं आहे ए एस लिहिलेलं आहे. कोणत्याही इक्वेशन मध्ये चेंजेस करा. हे 3 नंबरच्या इक्वेशनची आणि 6 नंबरच्या इक्वेशनची आर एच एस कशी आहे त्या ठिकाणी इक्वल आहे, म्हणून यांच्या जेकडचे असणार आहे एल एच एस ऑल्सो काय असणार आहे इक्वल असणार आहे. म्हणून आम्ही लिहिलं टी ए स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर विच इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस काय लिहिलंय त्या ठिकाणी टी आर स्क्वेअर. So in this way we have to solve practice set 2.2